बघा, ट्रेंड बदलत आहेत. एक काळ होता डीएडचा. डीएडला जर नंबर लागला आणि दोघं नवरा बायको जर शिक्षक म्हणून रुजू झाले, परत त्यांनी मागं वळून बघायचंच नाही. इतकी क्रेज होती डीएडची. आता डीएड कॉलेजेसची अवस्था काय? आता बहुतांशी डीएड कॉलेजेस बंद होण्याची वेळ आली. त्यानंतरचा बूम होता इंजिनिअरिंगचा. गावात एखादाच इंजिनियर असायचा. गावात जर पाहुणे आले आणि पाहुण्यांनी जर विचारलं ना, इंजिनियर साहेब कुठं राहतात, सगळं गाव त्या पाहुण्याला इंजिनियरच्या घरी नेऊन सोडत होतं. आता तुम्ही गावात जाऊन विचारा, इंजिनियर साहेब कुठं राहतात, ते म्हणते नाव सांग. प्रत्येक घरात 4 आहेत. आणि आता आफ्टर कोविड मेडिकलचा बूम आहे. प्रत्येक आईबापाला वाटतंय पोरगं मेडिकललाच गेलं पाहिजे. बरं, नाही भारतात नंबर लागला तर म्हणते रशियात जाऊ द्या, पण त्यानं काही करून मेडिकललाच गेलं पाहिजे. इथं जे काही पालक आहेत सगळे, मला आता अध्यक्ष साहेब सांगत होते, आमच्याकडे असणारे विद्यार्थी हे सगळे सामान्य कुटुंबातले विद्यार्थी आहेत. सगळ्यांची परिस्थिती जेमतेम आहे. आणि म्हणून माझी पालकांना पण विनंती आहे, काही गोष्टी पोरांवर लादण्यापेक्षा त्यांच्यातल्या स्ट्रेंथ विकनेस ओळखून त्यांना संधी देता येईल का, हा विचार आपण करायला हवा. पोरांनो, आमच्याकडे एक सर्कस चालते पुण्यात, आणि त्या सर्कसमध्ये रोज वाघ सिंहाचे प्रयोग चालतात. आणि एक लहान मुलगं कुत्र्याचं पिल्लू घेऊन आलं सर्कसमध्ये, आणि त्या सर्कसच्या मॅनेजरला म्हटला, उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा झाला पाहिजे. सर्कसचा मॅनेजर म्हटला, लोक वाघ सिंह बघायला येतात, हे पिल्लू कोण बघल? नाही, म्हटला हे पिल्लू विशेष पिल्लू आहे. म्हटले काय विशेष आहे? म्हणे ते सुंदर पियानो वाजवतं. सर्कसचा मॅनेजर म्हटला, पियानो वाजवतं? त्या पोरानं बॅगमधनं पियानो काढला, पियानो असा त्या पिल्लाच्या समोर ठेवला, ते पिल्लू सुंदर पियानो वाजवायला लागला. मॅनेजर म्हटला, उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा होणार. दोघांमध्ये गप्पा सुरूच होत्या. तेवढ्यात एक मोठं कुत्रं तिथे आलं. पिल्लाला असं दातात उचललं, रागात अशी पियानोवरती लात मारली आणि जोरात त्या पिल्लाला घेऊन हॉलच्या बाहेर निघून गेलं. सर्कसच्या मॅनेजरनं विचारलं, हे कोण आहे आणि एवढा राग का? त्यानं सांगितलं, ये इसकी माँ है और इसे डॉक्टर बनाना चाहती है. आपल्याकडे नियम आहे का? ज्याला डॉक्टर व्हायचंय त्यानं पियानो वाजवायचा नाही, ज्याला पियानो वाजवते तो त्यानं डॉक्टर व्हायचं नाही. काल अरे 18 वर्षाचा एक मुलगा बुद्धिबळाच्या क्षेत्रामध्ये जगात त्यानं स्वतःचं नाव कमवलं. आणि आपण ते रील्स जर बघितले असतील, त्याच्या वडिलांना जेव्हा कळालं की अरे हा जगज्जेता झालाय, काय त्या वडिलांच्या डोळ्यातली भावना होती. पोरांनो, उद्या तुमच्यापैकी जर कोण कलेक्टर झालं ना, लाल दिव्याच्या गाडीत बसून यालीत, प्राचार्य सर तुम्हाला फोन करतील, सर तुम्ही आमच्या कॉलेजचे विद्यार्थी आहात, जरा पारितोषिक वितरणाला याल का? पोरींनो, उद्या जर तुमच्यापैकी कोण IPS झालं, तुमच्या गाडीचं दार उघडायला पण शिपाई असेल, आणि अशी बाहेर तुमच्या ऑफिसच्या बाहेर पाटी लागलेली असेल, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर. काय शाळेतनं फोन आल्यावर याल की नाही कार्यक्रमाला? याल ना? आणि मी जर काही काम घेऊन आलो तर करताल का? पण याच्यासाठी तुम्हाला करायचंय काय? इकडचा डोंगर उचलून तिकडे ठेवायचा आहे. पुढची जी 5-10 वर्ष आहेत ना पोरांनो, थोडंसं गांभीर्यानं तुम्ही तुमच्या आयुष्याकडे बघा. आपली परिस्थिती सामान्य असेल, गरिबीत जन्माला आलो, आपली चूक आहे का? आपल्या हातात आहे का कोणत्या कुटुंबात जन्माला यायचं, कोणत्या जाती धर्मात जन्माला यायचं, कोणत्या गावात कोणत्या जिल्ह्यात जन्माला यायचं? गरिबीत जन्माला आलो, आपली चूक नाही. पण आपण जर गरिबीत मेलो तर ती मात्र आपली चूक आहे. गरिबीत मरायचं. आणि कुणी जर तुम्हाला सांगत असेल ना, ते श्रीमंताला कुठं झोप आहे का, आणि पैशात कुठं सुख आहे का, आणि पैशाला कोण कोंबडी तर खाते का, त्याला म्हणायचे तुझ्याकडेच ठेव. हे असं सांगून तरुण पोरांना अकार्यक्षम बनवण्याचा धंदा कुणीही करू नये. या वयापासून पोरांना सांगा, 4 पैसे कमवण्याची ताकद ठेव. आयुष्यातले बहुतांशी समस्या ह्या पैशानं सुटतात. चांगले मजबूत पैसे कमव. फक्त एक वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. पैसे कमवायचे पण आपला व्यवहार उत्तम असला पाहिजे. माझे वडील तर सांगतात, वाईट मार्गाने मिळवलेलं धन
म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत. हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. चांगल्या मार्गाने मजबूत पैसे कमवायचे आणि योग्य ठिकाणी खर्च सुद्धा करायचे. साहेब, काहींना फक्त कमवायचं कळतंय. क्रेडिटेडचा मेसेज आला ना त्यांना फार आनंद होतो, पण डेबिटेडचा मेसेज आला का त्यांना करमत. घेतलेला श्वास सुद्धा सोडावा लागतो. घेतलेल्या सगळ्या गोष्टी इथे सोडून जायच्यात. आपल्याकडे दोनच ऑप्शन आहेत. एक, जाताना कमवलेलं सगळं ठेवून जा, नाहीतर तुकोबारायांसारखं वाटून जा. घेऊन जायची सुविधा आहे का? आणि समजा आपल्याला जाताना जर काही घेऊन जायची सुविधा असती, आपण सोयीनं गेलो असतो का? आपण आपलं तर नेलंच असतं, पण जाता जाता ह्याचं त्याचं आणखी कोणाचं काही घेऊन जाता येईल का याची तरबीज माणसानं केली असती. आयुष्य खूप सुंदर आहे मुलांनो. जग बदलतंय, त्या बदलत्या जगानुसार बदला. आणि तुमच्यामध्ये प्रचंड एनर्जी आहे. एनर्जी कॉन्झर्वेशनचा नियम आहे. एनर्जी नव्यानं क्रिएट होते का? क्रिएट होते का? डिस्ट्रॉय होते का? ती क्रिएट पण होत नाही आणि डिस्ट्रॉय पण होत नाही. एनर्जी फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये. आता एखादा फॅन फिरतोय, फॅन फिरताना काय होतं? पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जीमध्ये होतं. तशी तुमच्यामध्ये कमालीची एनर्जी आहे. एखादा पोरगा बेंचवर उड्या मारतोय, हां, त्याचं आता उड्या मारणं बंद करायचं. काय कराल? हातपाय बांधून त्याचं उड्या मारणं बंद करता येईल का? ती एनर्जी फक्त डायव्हर्ट करावं लागेल. त्याला सांगावं लागेल, उड्याच मारायच्यात ना, बेंचवर नाही. चल बरं जरा स्टेजवर गॅदरिंगच्या दिवशी तालासुरात उड्या मार. कदाचित लोक म्हणतील तू नाचतोय. एखादा जोर जोरात ओरडतोय, त्याचं ओरडणं बंद करायचं. तोंडात बोळा घालून त्याचं ओरडणं बंद करता येईल का? त्याला सांगावं लागेल, ओरडायचं आहे ना, हां मी सूर लावते जरा सुरात. लोक म्हणतील तू गातोय. एखादा शिव्या देतोय, त्याचं शिव्या देणं तुम्ही कसं बंद करणार आहात? छडी घेऊन नाही बंद करतायचं. त्याला सांगावं लागेल, द्यायच्यात ना, अशा नाही, इथे नाही. भारतात अजून अशी ठिकाणं आहे जिथे द्याव्या लागतील. आपण ठरवूयात ना कुठे, कधी, कशा पद्धतीनं. या लेकरांमध्ये असणाऱ्या एनर्जीला कोणत्या दिशेनं घेऊन जायचं हे सर्वस्वी मला वाटतं एक ते विद्यार्थी, दोन त्यांचे शिक्षक आणि पालक, ह्या सगळ्यांच्या हातात आहे. आणि इथं शिक्षकांची सुद्धा भूमिका खूप महत्त्वाची आहे. माझी इथे ज्या शिक्षिका बसलेल्या आहेत, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. दूधवाला जेव्हा तुमच्याकडं मॅडम दूध द्यायला येतो, तुमचं लक्ष कशाकडे असतं? दुधाच्या मापाकडे असतं, बरोबर? ते पण तुमचं लक्ष पहिल्या मापाकडे नसतं. त्याच्यानंतर ते एक वरतून धार टाकतं स्वतःच्या खुशीनं. आपलं लक्ष त्या दुसऱ्या धारेकडे असतं, त्यानं ती दुसरी धार होती. पहिली तर त्याच्या बापाला द्यावं लागेल, पण वरतून स्वखुशीनं त्यानं ती दुसरी धार उचली का, त्याच्याकडे आपलं लक्ष असतं. बघा, तुम्हाला सिलेबस कंप्लीट करावं लागेल, पोरांच्या परीक्षा घ्याव्या लागतील, संस्थेच्या परिपत्रकानुसार काम करावं लागेल, शासनाच्या आदेशानुसार जी जबाबदारी देईल ते इच्छा असो नसो तुम्हाला करावी लागते. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन गोरगरिबाची ही पोरं ज्या शाळेत शिकतायत, यांच्यासाठी तुम्ही काही वेगळी धार होता का? सिलेबसच्या पलीकडे जाऊन, आपल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन यांच्या जडणघडणीसाठी तुम्ही काही वेगळी भूमिका घेता का? मला वाटतं याच्याकडे समाजाचं लक्ष असतं. आणि म्हणून माझी सगळ्या शिक्षकांना विनंती आहे, गोरगरिबाची पोरं शिकली पाहिजेत. लक्षात घ्या, ही पोरं जर शिक्षका इतकं पवित्र क्षेत्र कोणतं आहे मला सांगा. अहो, यातला कोणताही पोरगा अधिकारी होऊ द्या. मॅडम, तुम्ही जर भाजी मंडईत जर कुठं दिसलात ना, ते पटकन गाडी थांबून पायाला हात लावताय, मॅडम तुम्ही मला शिकवायला होतात. आणि कुणाच्या नशिबात आहे मला सांगा? हे फक्त आणि फक्त शिक्षकाच्या नशिबात आहे हे सगळं. तुम्ही म्हणाल आता पोरं बदलली आहेत, पहिल्यासारखा रिस्पेक्ट राहायला नाही. मला खात्री आहे आजही पोरं चांगली आहेत. तुम्ही सगळे बसून घ्या, एकही बोलणार नाही, बरोबर की नाही? शिक्षकांनी उभंच राहिलं पाहिजे का तुमच्या शेजारी? याच्यापेक्षा काय आपल्याकडनं? तुम्ही शांत बसावं म्हणून जर शिक्षकांना उभं राहावं लागत असेल तर पोरांनो, आपलं किती दुर्दैव आहे. शिक्षकांनी असं दिमाखात बसलं पाहिजे खुर्चीवरती, आणि तरीही तुम्ही चुळबुळ न करणं हा विद्यार्थी म्हणून आपला विजय. तुम्ही बसणार का शांत पुढचा अर्धा तास? बघू हा, मुलं शांत बसतायत का मुली? मग सरांनी तुम्ही खाली बसलं तरी चालेल, बरं नाही दिसत की नाही? बसा मॅडम तुम्ही सगळेजण खाली. बघू आता मुलं शांत बसतायत का मुली शांत बसतायत. आणि माझी खात्री आहे, ते बघा तिकडं 2-4 जण बोलतायतच, एक तरी मुलगी बोलतीये का? याच्यामुळे तुमची लग्न होत नाहीत. मुलीच्या आईवडिलाला टेन्शन नाही सर, एवढं हल्ली मुलाच्या आईवडिलाला टेन्शन आहे.
प्रत्येक गावात 30 ते 35 वयोगटातली किमान 5-50 पोरं बिनलग्नाची आहेत. तुम्हाला राग आला का मुलींचं कौतुक केल्यावर? हो रे, राग आला का? राग यायचं काय कारण आहे? त्या किती हुशार असल्या तरी शेवटी तुम्हालाच मिळणार आहेत. फक्त आतापर्यंत चॉईस तुमच्याकडे होता, इथून पुढे चॉईस यांच्याकडे असणार आहे. या 5-6 जणी कुठेतरी सेटल होतील, सुट्टीला कधीतरी नगरला येतील, एकमेकीला फोन करतील, ए चल जरा पुण्याला जाऊन येऊ. मग ती मैत्रीण विचारेल, बाई काय पुण्याला? ते मुलाचे वडील 2-3 महिने झाले फोन करतात, मुलगा बघून जा, मुलगा बघून जा. हा 5-6 जणी अशी गाडी घेऊन मुलगा बघायला निघणार. आपला भाऊ कुठेतरी दारात रांगोळी काढत असणार, आपण आरशाच्या पुढे इनबिन करून उभं राहायचं. त्या येणार असं सोफ्यावर पायावर पाय टाकून बसणार, आपण चहान पोहे घेऊन जायचे. ती असं डोळ्यात डोळे घालून विचारणार, का रे स्वयंपाक जमतो का? पोरींनी जर होकार दिला तर लग्न ठरतील, अशी इथून पुढची परिस्थिती आहे. आमच्याकडे तर साहेब 35 वय झाले, एकच लग्न जमेना. त्याच्या मित्रानं सांगितलं, म्हटलं तू टेन्शन नको घेऊ, मुलीकडचे बघायला आले ना पगार वाढवून सांगायचा. म्हटलं मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती? बरं यांना अंदाज घेऊन सांगायचं ना. हे म्हणताय 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. हे म्हणते नाही, तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात देतो. म्हटलं तुम्ही किती दिवस फसवणार आहात? अरे लात मारील तिथून पाणी काढेल अशी ताकद पोरांनो तुमच्यात असली पाहिजे. उद्योगात या, व्यवसायात या, व्यापारात या. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. बरं, सगळ्या जगाला कळालंय भारत ही मोठी बाजारपेठ आहे आणि आपण तिला युटिलाइज केलं पाहिजे. चायनाला कळतंय भारतात आणून काय विकायचं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भारतीयांना जे जे लागतं त्या सगळ्या गोष्टीचं प्रोडक्शन हल्ली चायना करते. जपानला कळतंय भारतात आणून कोणतं इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स विकायचे. अमेरिकेला कळतंय भारताला काय प्रोव्हाइड करायचं. इस्रायल सारखा एवढासा देश आहे हो, पण शेतीच्या क्षेत्रात कुठल्या कुठे निघून गेला. आणि काय कारण आहे? ही माणसं बदलत राहिली, नवनवीन टेक्नॉलॉजी स्वीकारत राहिली, जाहिरातीच्या नवनवीन प्रणाली स्वीकारल्या. जग हे एक मोठी बाजारपेठ आहे असं समजून या मानसिकतेतून या लोकांनी काम केलं. पण आमच्या डोक्यात एकच आहे, नोकरी लागली पाहिजे. ह्याच्या पाया पड, त्याची चिठ्ठी आण, मार्केट कमिटीत तर लागलं पाहिजे, बँकेत तर चिटकलं पाहिजे, पतसंस्थेवर तर लागलं पाहिजे. या मानसिकतेतून आम्ही कधी बाहेर येणार आहोत? तुमच्यापैकी 10-5 पोरांना वाटलं पाहिजे चला आम्ही एकत्र येऊ, पर्यटनाची एखादी संस्था सुरू करू, जगातली लोक नगरला आली पाहिजेत, कधीतरी भुईकोट किल्ल्याला गेली पाहिजेत, फर्याबागला गेली पाहिजेत, मेहरबाबाला गेली पाहिजेत, इथं येऊन 4 दिवस राहिली पाहिजेत.